नुकताच सीईटी सेलनी रिझल्ट जाहीर केला आहे फर्स्ट अटेम्प्टचा. आणि रिझल्टचं कसं असतं, काही लोकांसाठी खूप चांगला क्षण असतो, एक मेमोरेबल क्षण असतो तेव्हा त्यांनी आयुष्यात काहीतरी अचीव केलं. त्या सगळ्यांचं अभिनंदन. पण काही जण आहे ना गायब होऊन जातात, सगळ्यांसाठीच गायब होऊन जातात. स्वतःसाठी पण जे आतमधून वाटतं ना ते पण गायब होऊन जातं. एखाद्या घरी जर आपल्या कोणी आजारी असेल आणि ती व्यक्ती आयसीयू मध्ये गेली, ते म्हणजे रिस्पॉन्स शीट रिलीज होणे. माहितीये गडबड झालीये, पण तेवढं वाईट वाटत नाही अजून, कारण अजून ते सत्य परिस्थिती नाहीये. पण जसं आपल्याला बातमी येते की ती व्यक्ती आता नाहीये, या जगात नाहीये, आणि तसाच सीईटीचा रिझल्ट येतो की फायनली तुम्हाला दिसतं की मला 90%, 85%, 80%, जो काही आपण अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा खूप कमी, एक्सपेक्टेशन्सच्या खूप खाली आपल्याला मार्क्स आलेत. अशा वेळेस काय करावं काहीच समजत नाही. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करायला वगैरे बिलकुल नाहीये. क्लासमध्ये पण मी जेव्हा शिकवत होतो ऑफलाईनमध्ये, तेव्हा पण मला हे अनुभवायचं की विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतो, रिझल्ट लागतो, तर टॉपर्स, त्यांचे आई वडील पेढे घेऊन येतात क्लासला, आणि क्लासवाल्यांचा पण संबंध जास्त टॉपरशीच असतो. मग त्याचे बॅनर्स असतील रिझल्टवर, त्यांना फोन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे चालू आहे. पण जे 99% विद्यार्थी आहे ज्यांचं या एक्झाम प्रक्रियेमध्ये सिलेक्शन नाही झालं, ज्यांनी मेहनत केली होती, जे रेग्युलर होते, थोडे त्यांच्यापेक्षा कमी असतील किंवा कधी कधी जास्तही असतात पण रिझल्ट त्यांच्या बाजूने लागत नाही, ते विद्यार्थी आमच्या संपर्कात हार्डली असतात. त्या विद्यार्थ्यांना पण आतून वाटतं कुठे ना कुठे की अरे मी आता सरांना काय तोंड दाखवू, जेव्हा की सरांची सगळ्यात जास्त गरज आहे त्या विद्यार्थ्याला. पण एक मनात असतं की नाही, मी चांगलं काहीतरी केलं, टॉप केलं, तरच मी जगाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा आहे, नाहीतर मग माझं काही अस्तित्वच नाहीये. हे जे एक तुलनात्मक जग आपण क्रिएट केलंय ना, त्याच्यामध्ये एक ह्युमन व्हॅल्यू जे आहे, एक माणूस म्हणून बघण्याची जी आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलून जातो. आपण माणसांना वस्तू म्हणून बघतो की हा व्यक्ती 99.6%, अरे हा माझा विद्यार्थी आहे, आणि हा व्यक्ती 98%, हा 96%, 90%. प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. म्हणून तुमच्या दुःखात मी आज तुमच्या सोबत ऑफलाईनला तर नाही राहू शकत, कारण विद्यार्थी येतच नाही भेटायला, ते गायब होऊन जातात अचानक, पण ऑनलाईनला हे शक्य आहे. म्हणून तमाम महाराष्ट्रामधून जेवढे पण विद्यार्थी बघत असतील ज्यांचा सीईटीला निकाल नाही लागला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मी टॉपर्सचा व्हिडिओ वगैरे रिलीज केला नाही त्यासाठीच, कारण सगळ्यात जास्त गरज आज तुम्हाला आहे. सगळ्यात पहिलं जे फॅक्टर असतो ना जेव्हा आपण रिझल्ट लागतो, आता मी या सगळ्यातून गेलोय, म्हणजे मी पूर्णपणे तुम्हाला रिलेट करू शकतो. आणि अशा वेळेस काही एक्सप्लेनेशन, काही मोटिवेशन काहीच काम करत नाही, होप्स वगैरे काहीच नाही, कारण झालं ना, आता रिझल्ट आलाय, डोळ्यासमोर आहे, कॉलेज नाही भेटणार आहे हे कन्फर्म आहे. मी सीओपीचे स्वप्न बघितले होते, व्हीजीटीआयचे स्वप्न बघितले होते, 11वी 12वीला नीट जेईचा क्लास लावला होता सर, मी क्लास रेग्युलर केले, मी इन्स्टा व्हॉट्सअप केलं नाही, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या चक्करमध्ये मी पडलो नाही, सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे केल्या ना सर. 10-10 तास अभ्यास केला, 8-8 तास अभ्यास केला, मध्ये आजार पण आलं तरी अभ्यास केला, घरी अडचणी होत्या पण ते कंप्लेंट न करता इमानदारीने प्रयत्न केले. झाल्यात ना, माझ्याकडनं पण चुका झाल्यात. पण आता जेव्हा रिझल्ट लागला नाही तेव्हा खूप अशी आतून एक घाण फिलिंग येते, असं स्वतःबद्दलच असं एक डिमोटिवेटिंग वाटते. कोणाला तोंड दाखवू हेच कळत नाहीये, आई वडिलांना पण कसं समोरे जाऊ. म्हणजे जेव्हा की आई वडील यावेळेस आधाराचा एक सपोर्ट सिस्टम म्हणून असले पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली म्हणा बऱ्याचदा असं होत नाही. मी म्हटलं की एकटेपण जे आहे ना हे सध्या खूप जास्त फेस करावं लागणार आहे तुम्हाला, आणि दिस इज द ट्रूथ. की जे तुम्ही रोज व्हिडिओ बघायचे आता आपल्या चॅनलवर, की आता फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा, की हे कसं म्हणजे कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कुठल्या चॅप्टरला किती वेटायचे, ते सगळे व्हिडिओ इररिलेव्हंट वाटायला लागतील. ज्या क्लासमध्ये तुम्ही शिकल्या, ज्या नोट्स काढल्या, ज्या टीचरशी तुमची ओळख होती, तो क्लास पण तुम्हाला अनोळखी वाटायला लागेल.
कारण तो क्लास एका स्वप्नाशी असोसिएट होता. तुम्ही एक स्वप्न पूर्ण करण्याचा तो साधन होता आणि ते साधन किंवा ती संधी आता तुमच्याकडनं गेली आहे आणि एकदा ती संधी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी इरिलेव्हंट वाटतात. मग काही जण वेगवेगळ्या ठिकाणून गावातून शहरात आलेले असतात प्रिपरेशन करायला. मग त्यांना ते सगळं त्यांची रूम आवरताना, ते सगळं हे करताना, आपल्या रूममेटला बाय म्हणताना म्हणजे आणि जर रूममेटचा रिझल्ट आला असेल चांगला तर अजूनच अवघड परिस्थिती होते आणि या खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. अगदी घरात पण जर मी तुम्हाला म्हटलं तर जेव्हा रिझल्ट येतो तर सगळ्यात पहिले तर आतून जेव्हा आपल्याला वाटतं की यार नाही झालं, मला कमी आलं, की मी खूपच वाईट केलं आणि सगळ्या चुका आठवायला लागतात आपल्या, तेव्हा आई वडील विचारतात, आपल्याला त्यांना काय बोलावं कळत नाही. आई वडिलांना पण फोन येत असतं, कोणा काकाचा फोन येतो, मामाचा फोन येतो किंवा कोणी अचानक धावत पळत घराच्या बाजूनी कोणीतरी येतं आणि सांगतं की बाबा आमचा रिझल्ट लागला, चांगला लागला. कोणी लोक भेटायला येतात, अरे तुमचा मुलगा तुमची मुलगी 12वीला होतात ना, ड्रॉपरची तर अजून परिस्थिती वाईट आहे की ड्रॉपर म्हटल्यावर की यावेळेस झालंच असेल ना. आणि हे सगळ्या कंपॅरिझन्सच्या लूपमध्ये आपण फसून जातो की जेव्हा आपल्याला सपोर्टची गरज असते त्यावेळेस आपल्याला तो रिक्वायर्ड सपोर्ट मिळत नाही आणि असं वाटतं जणू काही सगळं संपलंय. आणि हे जे दुःख आहे ना, मी तुम्हाला असं बिलकुल सजेस्ट करणार नाही की तुम्ही या दुःखापासून पळवाट काढा. की पळवाट खूप सोपी आहे ना, तुम्ही दोष देऊन द्या, तुमच्या टीचर्सला दोष द्या, एक्झामच्या सिस्टमला दोष द्या, कॉम्पिटिशनला दोष द्या, पालकांनी सपोर्ट केला नसेल तर पालकांना दोष द्या. पण दुसऱ्याला दोष देऊन तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे की वीक होणार आहे? दुःख पचवता ज्याला येतं ना तोच सुख अनुभवायला एलिजिबल असतो. त्या दोन्ही गोष्टी इक्वल असतात. जर जितका जास्त निगेटिव्हिटी घ्यायची तुमची क्षमता आहे ना, तेवढा जास्त तुम्ही पॉझिटिव्हिटी एन्जॉय करायला एलिजिबल आहात. तर हे दुःख फील करा, कोणाचा सपोर्ट मागू नका, कोणाला काही नाही, ठीक आहे, ऍक्सेप्ट इट ऍट दिस मोमेंट की ठीक आहे माझं स्वप्न नाही झालंय पूर्ण, मी नाही जाऊ शकत आहे COEP ला, VJTI ला, त्याच्याशी भांडू नका. थोडं थांबा, थोडं वेळ शांतपणे हे काय म्हणतात वेळ स्पेंड करा. एखाद्या ठिकाणी कुठे बाहेर जा, फिरायला जा किंवा थोडं आयसोलेटेड राहा काही दिवस. कारण सारखं तुम्हाला त्या जखमा म्हणजे तुमच्या बाहेर येतील आणि तुम्हाला कोणाला फेस करू वाटणार नाही. तुम्हाला कोणाशी बोलताना पण तो सतत आतून आवाज येईल की अरे यार मला मार्क्स कमी पडले. अगदी जे जवळचे मित्रमैत्रीण असतील ज्यांच्याशी तुम्ही बोलत असाल एक्झामच्या आधी, त्यांचा पण हळूहळू ग्रुप सेपरेट होईल. कारण त्यांच्या प्रायोरिटीज बदलल्या ना. त्यांचा रिझल्ट जर चांगला आला असेल तर ते तुमच्याबद्दल आता विचार करणार नाही किंवा तुमच्यासोबत तशा गप्पा होणार नाही. म्हणजे एकंदरीतच आता आपण पूर्ण लोन एकटा आहोत. म्हणजे अशा वेळेस काय करावं ते कळत नाही. आता देवाचं मी तुम्हाला सांगतो की एक खूप छान मी एका ठिकाणी ऐकलं होतं की जेव्हा देवाला काहीतरी तुम्हाला द्यायचं असतं ना, तर आधी देव तुमच्याकडनं घेतो. कारण जर ते घेतलं नाही ना तर तुमचे हात रिकामे राहू शकत नाही. तुमच्याकडे काहीतरी तुम्ही पकडून ठेवलं होतं, ते देवानी घेतलं आणि आता तो देत असतो. पण मग आता काय देत असतो हे बघण्याची जी विजन आहे ते आपल्याकडे आहे का? त्या पेनमध्ये ते तुमच्यावर विश्वास आहे का? तुम्हाला देवावर विश्वास आहे का? तुम्हाला कर्मयोगावर विश्वास आहे का? हे देव तपासत असतो. आई जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि लहान बाळाकडनं खेळणं काढून घेतलं जातं, ते लहान बाळ रडत असतं. तेच खेळणं म्हणजे कुठे ना कुठे ते MHT CET ची एक्झाम, मग ते COEP VJTI, सरदार पटेलचं स्वप्न बघितलं पण पाहिजे. कारण स्वप्न बघितलं तर ते पूर्ण करण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं आणि डेफिनेटली पूर्ण नाही झालं तर दुःख होतं, ते आहेच आहे. तुम्ही लाईफमध्ये रिस्क घेतली तर फेल्युअरचा हा चान्स आहेच, पण तुम्ही फेल्युअर आहात असं नाही. तुम्ही या इन्स्टंटला फेल झालात पण यू आर नॉट फेल्युअर अंटिल यू एक्सेप्ट इट. तुम्ही या गेम मध्ये गिव्ह अप केलं तोपर्यंत तुम्ही फेल्युअर नाही आहात. मग जेव्हा ते बाळ रडत असतं ना तेव्हा आईला माहिती असतं, आईला माहिती बाळ रडतंय, बाळाला त्रास होतोय, पण आई तरी आपला स्वयंपाक करत असते, आरामात करत असते. आईचं लक्ष असतं, बरं बाळावर लक्ष नसतं असं नाही. आईचं नेहमी बाळावर लक्ष असतं, मन नेहमी बाळाकडेच असतं. पण ती त्या बाळाला रडू देते. मग रडत 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 बाळ शांत होतं, त्या खेळण्याचा हट्ट सोडतं आणि मग दुसरा काहीतरी खेळणं असेल किंवा अजून मग पुढे जे काही गोष्टी असेल त्या गोष्टी करतात. तर एखादी
मी तुम्हाला तेच सांगितलं की जोपर्यंत देव ती गोष्ट घेणार नाही ना, तोपर्यंत नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार पण नाही. आणि घेताना फक्त असं नाहीये की तुमचं सीईटीचं स्वप्न घेतलंय, त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ही प्रक्रिया, ही प्रोसेस शिकवून जाते. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट आहे की फेल्युअर जे आहे ना, फेल्युअर, अपयशी व्हायला जे दुःख सोसावं लागतं ना, त्या दुःखाला, ते दुःख आपल्याला मिळायला सुद्धा आपल्याला मेहनत करावी लागते. म्हणजे प्रत्येक जणाला तेवढं वाईट वाटलेलं नाहीये सीईटीच्या रिझल्ट नंतर. तुम्हाला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय याचं कारण असं आहे की तुम्ही तेवढी जास्त मेहनत केली आहे. तर तेवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा रिझल्ट येत नाही आणि असा तुम्हाला जो रिझल्ट दिसतोय, त्याच्याने जे दुःख होतं ना, ते तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग होता. आणि हे तुम्हाला पुढे कळेल आयुष्यात, हे तुम्हाला आयुष्यात पुढे कळेल. आणि एक गोष्ट, आपला उपनिषद जे आहे, तो उपनिषद मधला एक खूपच चांगला श्लोक आहे, ईशावास्यम इदम सर्वम. द गॉड इज हिअर, देअर, एव्हरीवेअर, इट परवेड्स एव्हरीवेअर. याचा अर्थ असा होतो की देव सर्वत्र आहे, तो तुम्हाला दिसत नाही पण तो सर्वत्र आहे आणि तो तुम्हाला नेहमी बघतोय. तो तुमचा हितचिंतक आहे, तो क्रिएटर ऑफ दिस युनिव्हर्स आहे. त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी, उन्हाळा, पावसाळा किंवा ज्या सायकल्स आहेत त्या फंक्शनिंग होतात. आपल्या बॉडीचे ऑर्गन्स आहेत ते चालतात 24/7. हार्ट पंप्स द ब्लड. कसं शक्य आहे? कोणीतरी, देव म्हणा, निसर्ग म्हणा किंवा एक क्रिएटर आहे, ते चालवतंय हे सगळं. त्यांना माहिती आहे तुमच्यासाठी चांगलं काय आणि चांगलं काय नाही. मग आपलं काम काय सर? आपलं काम आहे या मार्गावर चालत राहणं. मी जसा एक मेसेज टाकला होता की देवाचं, ज्यांना, जे देवाला प्रसन्न करू शकतात ना, त्यांना देव वरदान देतो. त्यांना कॉलेज मिळालं, कर्माने प्रसन्न केलं, चांगली गोष्ट आहे. त्यांना कॉलेज मिळालं, त्यांना जे काही, ज्या ज्या शहरात जायचं होतं त्या शहरात जायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्यांच्या आईवडिलांना सन्मान मिळाला. पण जे देवाला आवडतात ना, त्यांना देव भक्ती देतो. भक्ती म्हणजे नेक्स्ट असाइनमेंट, की तू अजून कर्म कर बाळा. इथेच जर थांबला तर तुला आयुष्यात मोठं मिळणार नाही. असं बघा की ज्याला आज कॉलेज मिळालं, कदाचित ती व्यक्ती रिलॅक्स होईल, पण आज जे तुला नाही मिळालंय आणि हे जे दुःख आहे ना, मला असं वाटतं की हे दुःख पकडून ठेवा तुम्ही. या दुःखाला कुठे जाऊ देऊ नका. दोष नाही द्यायचा, हे पर्सनल दुःख आहे. तुम्ही दोष दिला की ते दुःख बाहेर फेकलं, दुसऱ्यावर जबाबदारी झटकली. आणि ती जर दुसऱ्यावर जबाबदारी तुम्ही जर झटकली तर ते दुःख तुमचं मोटिवेशन कधीच नाही बनणार. भूक जोपर्यंत लागत नाही ना, तोपर्यंत माणूस मेहनत करत नाही. तसंच दुःख जोपर्यंत खूप होत नाही, जोपर्यंत ती गिल्ट येत नाही, जोपर्यंत आतून एक स्वतःबद्दल असं वाटतं की यार एक रॉक बॉटम हिट झालाय. म्हणजे मला कधी कधी बॉटम्स आवडतात आयुष्यात. बॉटम्स आपल्याला प्रेरणा देतात की आता याच्यातून तर वरतीच जायचंय, खाली मार्गच नाही आता. आणि संकटांपासून पळू नका, कारण पळवाट नाहीच आहे, सर्क्युलर लूप आहे. इकॉनॉमिक पण सर्क्युलर चालते. एव्हरीथिंग इज सर्क्युलर. लॉ ऑफ कर्मा इज ऑल्सो सर्क्युलर. व्हॉट यू डू विल कम टू यू. सो तुम्हाला जर वाटत असेल की नाही सर, मला हे दुःख, मला हे रिजेक्शन, मला हे पेरेंट्सचं माझ्याशी न बोलणं, अचानकपणे वेगळं वागणं, या सगळ्या गोष्टींपासून मला पळवाट पाहिजे, म्हणून मी एक्स्ट्रीम स्टेप घेतो. काही विद्यार्थी अगदी सुसाईड पर्यंतचा विचार करतात, काही अनफॉर्च्युनेटली करतात सुद्धा. दॅट इज नॉट द सोल्युशन. पळू नका, स्ट्रॉंग राहा, फेस दॅट. आज तुम्हाला तुमच्या परिवाराची जबाबदारी उचलायची आहे. तुम्हाला थोडं स्ट्रॉंग वागा. आपण आपल्या आई वडिलांना लहानपणी, मला सांगा, आपले वडील, आई खूप मेहनत करतात. लहानपणी तुम्ही खेळणं मागून दिलं त्यांना, बरोबर? एक खेळणं मागितलं किंवा काही घेऊन मागितलं, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा तुम्ही रडला, तुम्ही आई वडिलांना दोष दिला. पण तुमच्या बाबांनी काय केलं? काय केलं सांगा? मेहनत करत राहिले. त्यांना दुःख होतं की अरे यार, माझा मुलगा मला असं कसं म्हणू शकतो, जसं तुम्हाला आता वाटतंय की माझे पालक माझ्याबरोबर असं कसं करू शकतात. पण ते कर्तव्याला कमी पडले नाही. तसं तुम्ही पण तुमच्या परिवारासाठी जे कर्तव्य आहे ना, एका मुलाचं कर्तव्य, एका मुलीचं कर्तव्य, आणि जो कर्तव्याच्या मार्गावर निघाला ना, त्याला दुःख, सुख, परत हे यश, अपयश, याच्याही पलीकडे जाऊन काम करावं लागतं. यू वॉन्ट इट ॲट एनी कॉस्ट. आज माझं एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणून माझ्यासाठी सगळं संपलं असं नाहीये.
खूप साऱ्या गोष्टी अजून करायला. आता तुमचं वय काय, 17-18 वर्ष आहे. जे तुम्हाला सांगण्यात आले की कॉलेज मिळालं तर असं होतं, कॉलेज डेफिनेटली कॉलेज चांगलं मिळालं तर फायदा आहे, पण नाही मिळालं तर असं नाही की संपून जातं सगळं. सो पचवा हे दुःख. मी तुमच्या सोबत आहे या दुःखामध्ये. खूप सारे विद्यार्थी आहेत, एकमेकांशी शेअर करा. हळूहळू गोष्टी पॉझिटिव्ह येतील. कोणाला आता सध्या थोडं बुक वाचून बरं वाटत असेल तर ते करा. कुणाची मोठी बहीण असेल किंवा मोठा भाऊ असेल त्याच्याशी बोलू वाटत असेल ते करा. एक्सप्रेस युअरसेल्फ. जे आपल्याला प्रेम करणारे माणसं आहे ना त्यांच्यासोबत थोडं राहा. आणि आई वडिलांना पण दोष देऊ नका. आई वडिलांची पण काही चूक नाहीये, म्हणजे त्यांची ऍज सच ठीक आहे, आपण आयडियल म्हणतो की नाही नाही आई बाबांनी माझ्या काय म्हणतात त्याला, मला सपोर्ट करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे. त्यांना पण एक प्रेशर आहे, त्यांना पण एक आर्थिक अडचण असू शकते, प्रेशर असू शकतं समाजातून. आणि बरेच विद्यार्थी किंवा बरेच आपले की फारच आर्थिक बेताची परिस्थिती असते. कोणाची कोरडवाहू शेती आहे, कुणाचे वडील ड्रायव्हर आहेत किंवा कंडक्टर आहेत, किंवा तेवढे पैसे म्हणजे तेवढं आर्थिक बळ नाहीये की परिवाराला चालवू शकेल किंवा चांगल्या शिक्षणासाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी सुखसुविधा देऊ शकतील. काही जणांनी कर्ज घेऊन क्लास लावलेला असतो. या सगळ्या गोष्टी टेन्शन आहेत आणि बरेचदा असं वाटतं की याच्यातून बाहेर पडायचा मार्गच नाहीये. हे इमोशनल ओव्हरवेल्मिंग खूप होणार आहे तुमचं यावेळेस. पण नेहमी लक्षात ठेवा, असं मी तुम्हाला म्हटलं, ईशावास्यम इदम सर्वम, देव आहे, तो बघतोय. हे जे ही मोमेंट आहे ना, या मोमेंटला आतमध्ये पकडून ठेवा ऍज अ मोटिवेशन. याच्यापासून पळू नका आणि याच्यातून मार्ग निघेल नो मॅटर व्हॉट. या जगात अशी आजपर्यंत एकही गोष्ट घडलेली नाहीये, कुणाच्या आयुष्यात असेल किंवा ओव्हरऑल देशांमध्ये, गावांमध्ये, शहरांमध्ये किंवा कुठे पण, की सूर्य उगवला नाही असं होतच नाही. तो प्रकृतीचा नियमच आहे, तो देवाने बनवलेला नियमच आहे. रात्र आहे तर दिवस आहे. ठीक आहे सर, कुठे कुठे रात्र आणि दिवस जास्त, कुठे कुठे रात्र जास्त असू शकते. तुम्ही जर पोल्सला जाल, पोल्सला उत्तरी म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोलला जाल तर तिथे 6 महिने रात्र 6 महिने दिवस. 6 महिने रात्र आहे पण 6 महिने दिवस पण आहे. तो संकट आणि संकटाला झेलण्याची जी शक्ती आहे ते देव सोबत देत असतो. कोविडच्या वेळेस 2020 ला मी आता कोविडच्या नंतरच, आता ते व्हॅक्सिनमुळे झालं कशामुळे झालं काय माहिती, म्हणजे इतक्या वाईट गोष्टी तुम्ही बघितल्या असतील किंवा मी स्वतः ते अनुभवलेले आहेत की तरुण मुलं मुली त्यांचा मृत्यू झाला किंवा कुणाच्या घरी लहान बाळ म्हणजे लहान असेल ते गेलं किंवा कुणाचे वडील होते ते गेले, कुणाची आई गेली, कुणाचे आई वडील दोन्ही गेले. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे की आपण ते इमॅजिन करू शकत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन देऊ शकत नाही. पण वेळ लागतो, गोष्टींना थोडंसं हँडल करायला वेळ लागतो. हळूहळू ते पण चांगलं करतात लाईफमध्ये, ते पण शिकतात. जर आयुष्यात फक्त प्रॉब्लेमच दिले असते आणि सोल्युशनच नसते ना तर या जगात कोणीच आयुष्य जगलं नसतं. आणि प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं वाटतं फक्त कारण आपलं विजन छोटं आहे ना, आपला अनुभव काय आयुष्याचा 17-18 वर्ष. तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीला आता अरे किती चांगलं आहे, माझ्या मित्रांनी माझ्या मैत्रिणी सर त्यांनी का व्हॉट्सअप चालवलं, इन्स्टा चालवलं तरी चांगले पर्सेंटेज आले आणि मी क्लास लावून पण मला तेवढे आले नाही, असं वाटू शकतं तुला आत्ता. पण त्या व्यक्तीला पण आज ना उद्या संकट येणार आहे. संकटापासून कोणीही दूर पळू शकत नाही. जसं जन्म ज्याचा ठरलाय त्याचा मृत्यू पण ठरलेलाच आहे, तो कोणी थांबवू शकत नाही. नो सायंटिफिक ऍडव्हान्समेंट ऑर एनिथिंग, इट कॅन डिले बट इट कॅनॉट डिलीट. त्याच पद्धतीने अपयश येणारच आहे, त्याला रेडी राहा. दुःख येणारच आहे, त्याला रेडी राहा आणि त्या दुःखालाच मोटिवेशन बनवा पुढच्या सक्सेससाठी. सो शांतपणे सगळ्यांचं ऐकायचं. बाबा येत आहेत, त्यांना टेन्शन आहे, ते बोलले की अरे बाबा आम्ही तुला एवढं खर्च केला, बोलू दे रे, बोलू दे. त्यांचं मन हलकं होतंय ना. तुम्ही दुसऱ्यासाठी काय म्हणा, तुम्ही रिसिव्हर बनू नका, तुम्ही गिव्हर म्हणून की बोलू दे. माझ्या परिवाराला जर माझ्यामुळे किंवा माझ्या परिवाराच्या जे दुःख येते माझ्या परिवारावर त्यासाठी मी ढाल होईल, मी माझ्या अंगावर घेईल ते सगळं. बोला बाबा, बोला आई, बोल तुम्हाला चुकलं माझं, मान्य चुकलं, ऐका. स्ट्रेंथ वाढवा स्वतःची, दुःख झेलण्याची ताकद वाढवा. कधी पण आपल्या बाबांना कोणी विचारलं म्हणायचं नाही माझ्या आई वडिलांनी मला सगळं दिलं होतं पण माझं चुकलं.
ज्याला चुकीची जाणीव आहे आणि ज्यांनी हे दुःख शोषलंय, त्याच्यातून शिकलाय ना, त्या व्यक्तीला या पृथ्वीवर कोणी हरवू शकत नाही. तो व्यक्ती जिंकणारच आहे. दॅट इज व्हॉट लॉ ऑफ कर्मा इज. लॉ ऑफ कर्मा ही गॅरंटी करत नाही कधीच. कर्मयोग जो आहे ना, म्हणजे भगवान श्रीकृष्ण कधी हे बोलले नाही की तुम्हाला दुःख नाही येणार. दुःख तर येणार आहे, पण आपल्याला दुःख आणि सुखात समत्व ठेवायचं. काम करत राहायचंय. काम ज्यांनी केलं, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, काम करत राहिला, दुःख त्याच्यासाठी असंच निघून जाईल आणि परत एक चांगला काळ येईल. तुम्ही आता फर्स्ट इयरला जाणार आहात. आता 18 वर्ष तुमचं वय, कोणाचं 19 असेल, तुम्ही आता फर्स्ट इयरला जाणार आहात. कॉलेज नाही मिळालं, चांगलं, नको मिळू देऊ. आपण नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. आज इंटरनेटचं जग आहे. पूर्वी इंटरनेट कसं चालवायचं लोकांना माहिती नव्हतं. आज इंटरनेटचं म्हणजे माहिती पाहिजे असेल, मला कशाबद्दल पण माहिती पाहिजे, की मला जर शिकायचं की जपानमध्ये कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली, किंवा फॉर एक्झाम्पल हा जो फोन आहे, आता सपोज फोन आहे तर, किंवा आता हा जो डिस्प्ले दिसतोय तुम्हाला, तर याच्या आतमध्ये गोष्टी कशा काम करतात, काय काय सर्किट आहे, काय कंपोनंट आहे, तुम्हाला सगळं मिळेल आजच्या काळात. तुम्हाला तर गुगल करून एक साईट करायची पण गरज नाही. तुम्ही ChatGPT, क्लॉड वगैरे काही वापरलं, AI, तर सगळे ते तुम्हाला एका जागेवर करून ठेवेल. तर तुम्ही कुठल्याही क्षेत्राची माहिती घेऊ शकतात. नवीन नवीन गोष्टी आहेत शिकायला. आपला जो भूतकाळ आहे ना, तो भूतकाळ सोबत ठेवायचा, पण त्याच्या लर्निंग सोबत ठेवायचा, त्याचा रिझल्ट सोबत नाही ठेवायचा. जस्ट बिकॉज तुम्ही एका एक्झामला कमी पडला म्हणून तुम्ही कमी नाही आहात. तो शिकत राहा. स्वयं फिजिक्स विल ऑलवेज बी विथ यू, नो मॅटर. तुम्ही बघा, तुम्ही लाईफचा तुमच्यासाठी हे 18-19 जे काही आहे की टॉपर वगैरे, पण मी लाईफचा लॉंग टर्म विजन ठेवतो आणि आय बिलीव्ह इन दॅट. तुमच्यापैकी हेच ऐकणारे, तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थी असतील जे आयुष्यात इतके यशस्वी होतील की कोणी विचार केला नसेल. तर लाईफ इज बियॉन्ड MHT, CET, JEE, NEET अँड ऑल एक्झाम्स. एक्झाम इज जस्ट अ प्रोसेस जे तुम्हाला फिल्टर करतात. त्याच्या पलीकडे काही नाही. पण लक्षात ठेवा, दिस डझंट मीन की आपल्या ज्या चुका आहेत त्याची आपल्याला जबाबदारी नाही घ्यायची. तो 1-2 दिवस वेळ द्या, 3 दिवस वेळ द्या. थोडंसं कुठल्याही इकडच्या तिकडच्या स्टेप्स घ्यायचा विचार करू नका. मी तुम्हाला सांगितलं, कारण त्याचं लॉजिकल रिझन सांगितलं. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. तुमच्या फॅमिलीसाठी स्ट्रॉंग राहायचंय आणि मैदानात उतरायचंय. जसं भगवान श्रीकृष्ण बोलले ना, की जे कुरुक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र तेव्हाचं कुरुक्षेत्र वेगळं होतं, ठीक आहे, ते पानिपतच्या जवळ हरियाणाच्या तिथे येतं. पण आजचं कुरुक्षेत्र वेगळे. आजचं कुरुक्षेत्र म्हणजे हे, ती एक्झाम तुझी, आणि त्या एक्झाम मध्ये शत्रूचा घाव आणि तू खाली पडला, ते म्हणजे तुझं टेम्पररी फेल्युअर. अजून काही झालेलं नाही तुला. उठायचंय तुला त्याच्यातून. उठायचंय, आपल्या परिवाराचं संरक्षण करायचं, आपल्या परिवारासाठी काहीतरी करून दाखवायचं, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या बहिणीसाठी, आपल्या भावांसाठी. सगळं घ्या, सगळं रेकॉर्ड करा. सगळ्या नातेवाईकांचे टक्के टोमणे जे काही चालू आहे, कोण काय म्हणतंय, रेकॉर्ड करा आणि उठाल. नक्की उठाल. तुम्ही 100% उठाल. अजून काही तुम्हाला काही व्यक्त करायचं असेल, व्यक्त व्हा. कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जे असेल नसेल ते व्यक्त व्हा. तुमच्या कमेंट्समुळे बाकी विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळू द्या. अरे बाबा, ह्या व्यक्तीबरोबर असं झालंय, आपल्यापेक्षा तर बेटर आहे. दुसऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. कोणी आपल्या मित्रमैत्रिणीचा जर रिझल्ट निगेटिव्ह म्हणजे चांगला आला असेल, कॉंग्रॅच्युलेट देम. जळू नका त्यांच्याशी, ठीक आहे, कारण उद्या तुम्ही पण यशस्वी होणार आहात. यशस्वी माणूस जो आहे ना, त्याची थिंकिंग रिच असते. सिच्युएशन पुअर असली तरी तो ब्रॉड माइंडेड राहा. घरच्यांशी बोला, म्हणजे त्यांचं दुःख समजून घ्या. मित्रमैत्रिणी असतील त्यांना फेस करा आणि कॉन्फिडंट पर्सनॅलिटी म्हणून बाहेर या ह्या सगळ्यातून. बाकी तुम्हाला या चॅनल मध्ये नुसतं आता फिजिक्स वगैरे हे तर चालूच राहील आपलं, पण कॉलेजला पण काय काय करायला पाहिजे त्याबद्दल पण आपण व्हिडिओ, किंवा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये काय करता येईल तुम्हाला, कशी तुमची विल पॉवर वाढवता येईल, या रिलेटेड पण मी व्हिडिओ रिलीज करेल. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. आय एम ऑलवेज विथ यू. आणि ते वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही बिलीव्ह करा, नका करू. आज न उद्या तुम्हाला कळेल. दॅट इज ईशा वास्यम इदम सर्वम. देव आहे. एकदा देव आहे हे जर तुम्ही मानलं तर तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही. तुम्ही फक्त कर्म करा, बाकी देव बघून घेईल. बाकी देव बघून घेईल. तुकोबा जसे म्हणायचे, त्यांच्या जीवनात चांगलं झालं ती विठोबाची इच्छा, वाईट झालं विठोबाची इच्छा. विठ्ठलाचा काय म्हणतात त्याला, देवानी दिलेला मला प्रसाद आहे. आता जर देवानी दिलेला प्रसाद आहे तर मग ते चांगलं आणि वाईट काय आहे?
तेच तो भक्तियोगा कर्मयोगाकडे वळवायचा प्रयत्न. तो जे आहे ते चांगलं आहे, मी करणार, याच्यातून पुढे जाणार. तो त्या प्रक्रियेने तुम्ही विचार करा. ठीक आहे, लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. थोडं आता 2027 बॅच कडे पण थोडं लक्ष द्यावं लागेल, पण आय विल कीप मेकिंग व्हिडिओ. ठीक आहे, सो तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटतं. आणि बेटा, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. मला कुठल्याच प्रकारचा डाऊट नाहीये की तुम्ही आयुष्यात अयशस्वी होणार नाही. 100% होणार म्हणजे होणार. मार्क माय वर्ड, मार्क माय डेट्स. तुम्ही काम करत राहा, फक्त देवावर विश्वास ठेवा. यू विल डेफिनेटली शाईन इन युअर लाईफ. बाय बाय.